काळमांवाडी धरण पायथ्याला दूधगंगा नदीत काल निपाणीचे 2 युवक वाहून गेले. गणेश चंद्रकांत कदम वय 18 व प्रतीक संजय पाटील वय 22 दोघे राहणार आंदोलन नगर निपाणी अशी त्यांची नावे आहेत. महिन्यापूर्वीच याच परिसरात एक युवक बुडाला होता. ही घटना ताजी असतानाच आज त्याच ठिकाणी ही दुर्घटना घडली. याबाबतची माहिती अशी की निपाणीतील 13 युवक एका खाजगी गाडीतून वर्षा पर्यटनासाठी या परिसरात आले होते. सकाळी काळमांवाडी धरण पाहून पायथ्याला नदीमध्ये असलेल्या पिकनिक पॉइंट जवळ आले. इथे गणेश पाण्यात तोंड धुण्यासाठी उतरला असता अचानक तोल जाऊन बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी गाडीचा चालक प्रतीक याने उडी घेतली, मात्र दोघांनाही बाहेर पडता आले नाही. पाण्याच्या प्रवाहाबरोबर ते खोलात गेले. गणेशला पोहता येत नव्हते. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण ते सापडले नाहीत. यानंतर राधानगरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक खंडू गायकवाड, भैरवनाथ पाटील, रघुनाथ पवार घटनास्थळी आले. बचाव कार्यातील जयसिंग किरोळकर, धोंडीराम राणे यांच्या प्रयत्नातून नदीपात्रात शोध मोहीम राबवण्यात आली. पावसामुळे आणि वाहत्या नदीमुळे शोधकार्यात अडथळा निर्माण होत आहे. अद्याप दोघेही बेपत्ता आहे. घटनास्थळावर दोघांचेही कुटुंबीय आले होते. गणेश नुकताच 12वी उत्तीर्ण झाला होता. दोघांच्या नातेवाईकांनी केलेला आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. गणेश आम्ही कोणाकडे बघायचं असं म्हणत त्याच्या आईने फोडलेला टाहो अनेकांच्या डोळ्यात अश्रू आणून गेला.